एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे. प्रॉब्लेम आपण पाहतोय. एक्स वाय झेड आर इक्वल पार्टनर्स आहेत इन ए फर्म. द फर्म टूक आउट एक जॉइंट लाईफ पॉलिसी फॉर ₹75 lakhs. एक्स वाय झेड तिघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस मधला शेअर इक्वल आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जॉइंट लाईफ पॉलिसी रिलेट्स विथ देअर लाईव्स एकत्रितपणे घेतलेले आहे 75 लाख रुपयांची. अॅन्युअल पेमेंट जे काय पे केलं जात आहे ते पेमेंट किती रुपयांचं केलं जात आहे सांगा. प्रीमियम किती रुपयांचा भरला जातोय अॅन्युअली? 3 लाख रुपयांचा. कोणत्या डेट पासून ही पॉलिसी स्टार्ट झालेली आहे? 15 जुलै 2018. 15 जुलै 2018 रोजी आपण प्रीमियम भरणार आहोत. 3 लाख रुपयांचा अॅन्युअली प्रीमियम आहे. ओके. तर टोटल पॉलिसी अमाऊंट किती आहे? 75 लाख रुपये. प्रीमियम 3 लाख रुपये भरला जातोय. आणि प्रीमियम स्टार्ट झालेलं, पॉलिसी कधी स्टार्ट झाली? 15 जुलै 2018 रोजी. ते काय म्हणतायत बघा. एक्स ची डेथ झालेली आहे. एक्स डायड ऑन 15 फेब्रुवारी 2021. एक्स ची डेथ झालेली आहे 15 फेब्रुवारी 2021 रोजी. अँड इन्शुरन्स कंपनी पेड द अमाऊंट ऑफ द पॉलिसी इमिजिएटली. आणि इन्शुरन्स कंपनीने जी काय पॉलिसी अमाऊंट होती 75 lakhs रुपीज ते पेड केलेले आहेत. तुम्हाला त्यांनी काय म्हटलं? यू आर रिक्वायर्ड टू जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन अँड गिव्ह लेजर अकाउंट्स अंडर इच मेथड इफ द फर्म हॅज डिसाइडेड. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक मेथडनुसार जर्नल एंट्रीज द्या आणि लेजर अकाउंट्स प्रोव्हाइड करा म्हणून सांगितलेलं आहे. तर पहिली मेथड ते काय म्हणतायत बघा. टू डेबिट द प्रीमियम पेड टू JLP अकाउंट अँड टू शो इट ॲज अन असेट ॲट अक्युम्युलेटेड. अक्युम्युलेटेडचा अर्थ होतो एकत्रित फिगर इयर आफ्टर इयर. त्यांनी काय सांगितलंय की जी काही प्रीमियमची अमाऊंट आपण पे करणार आहोत ती JLP अकाउंटला ट्रान्सफर करा. आणि सर्व जी काही एकत्रित अमाऊंट असेल तिला असेट म्हणून कन्सिडर करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या मेथडनुसार आपण पाहत आहोत याच्यामध्ये कशा प्रकारे एंट्रीज घ्यायच्या आहेत. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म जर्नल एंट्रीज त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. तर 15 जुलै 2018 रोजी आपण प्रीमियम भरणार आहोत तो JLP अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणून सांगितलेला आहे त्यांनी. त्यामुळे मी काय करतोय पहा. एंट्री करत असताना जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला डेबिट देणार आहे. किती रुपये आपण पे करत आहोत? 3 लाख रुपये. टू आपल्याकडून पैसे गेलेले आहेत. टू बँक अकाउंट लिहिणार आहे मी 3 लाख रुपये. बिंग पेमेंट ऑफ प्रीमियम किंवा प्रीमियम पेड म्हटला तरी सुद्धा चालेल. ही झाली फर्स्ट एंट्री आपली. आता लक्ष द्यायचा व्यवस्थित. पॉलिसी अमाऊंट जी पेड केलेली आहे ती खर्च न कन्सिडर करता आपण तिला काय कन्सिडर करा म्हणून सांगितले? JLP अकाउंटला घ्या म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळं प्रीमियम जर खर्च कन्सिडर केला असता तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला असता. इथं ट्रान्सफर करायची गरज नाही आहे. ट्रान्सफर करताना वर्षाच्या शेवटी म्हणजे फायनान्शियल इयर कधी संपतं 31 मार्चला, त्यावेळेला आपण ती ट्रान्सफर केली असते. आता 15 जुलै पुढच्या वर्षी बरोबर मी परत एकदा काय करणार आहे? प्रीमियमची अमाऊंट भरणार आहे. त्यावेळेला एंट्री काय करेल पहा मी. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला मी काय देईन? डेबिट देईन. आणि टू देईन बँक अकाउंट. अमाऊंट येते त्याची किती? 3 लाख रुपये. बिंग पेमेंट ऑफ प्रीमियम. समजलं का स्टुडंट?
पहिला प्रीमियम भरला आपण 15 जुलै 2018 रोजी. त्यानंतर दुसरा प्रीमियम भरलेला आहे 15 जुलै 2019 रोजी. परत एकदा मला प्रीमियम भरायचा आहे आता 15 जुलै 2020 रोजी. काय एंट्री करणार सांगा मी? जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट गोज डेबिट टू बँक अकाउंट. किती रुपयांचा प्रीमियम भरला आपण? 3 लाख रुपयांचा. बिंग पेमेंट ऑफ प्रीमियम. से yes or no all of you. येस सर. येस सर. 15 जुलै 2019 रोजी भरला आणि 15 जुलै 2020 रोजी भरला. तर या 3 एंट्रीज तुमच्या समोर आहेत. आपल्या लेजर अकाउंट पण त्यांनी विचारलेला आहे. तर लेजर अकाउंट मध्ये आपण कोणता अकाउंट ओपन करत आहोत सांगा? जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट हा ओपन करत आहोत. ही क्रेडिट साइड आहे, ही डेबिट साइड आहे. पहिल्या एंट्रीमध्ये जेएलपी अकाउंटला आपण डेबिट दिलंय, तर त्याच्या डेबिट साइडला लिहायचं आहे 15 जुलै 2018 रोजी. एंट्री मधील ज्या अकाउंटला क्रेडिट गेलं तर त्याचं नाव टू बँक अकाउंट 3 लाख रुपये. ओके. से येस और नो ऑल ऑफ यू. से येस और. येस सर. येस सर. येस सर. मी काय करतोय 31 मार्चला हा क्लोज करून घेतोय अकाउंट. एंट्री करत असताना व्यवस्थित पहा आणि पोस्टिंग घेताना पण व्यवस्थित पहा. बाय बॅलेन्स कॅरीड डाऊन आला 3 लाख रुपये 31 मार्च 2019ला. आता परत एकदा मी प्रीमियम भरणार त्यावेळेला एंट्री काय होणार आहे? 15 जुलै 2019 रोजी टू. इथं पहिल्यांदा एक काम करावं लागेल मला. जस्ट 1 मिनिट. 1 एप्रिल 2019 रोजी हा कॅरी डाऊन बॅलन्स काय करून घ्यावा लागेल मला? ब्रॉड डाऊन करून घ्यावा लागेल. किती रुपये ब्रॉड डाऊन केला बघा बाळांनो आपण? से यस और नो. कॅरी डाऊन होता हा, ब्रॉड डाऊन करून घेतला डेबिट बॅलन्स. आता 15 जुलै 2019 रोजी मी पे करणार आहे परत एक प्रीमियम टू बँक अकाउंट. आणि तो प्रीमियम किती झाला पहा आता? 3 लाख. वर्ष संपल्यानंतर, वर्ष संपणार 31 मार्च 2020 रोजी. 19 चालू आहे, जुलै 19 पहा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर नंतर नवीन वर्ष चालू होणार. जानेवारी 20, फेब्रुवारी 20 आणि मार्च 20. तर 31 मार्च 2020ला अकाउंट क्लोज करावं लागेल आपल्याला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. डेबिट साइड मोठी आली, तो आपण बॅलन्स आता काय करून घेतोय? 1 एप्रिल 2020 रोजी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती आलं? 6 लाख. तिसरा प्रीमियम मी भरणार आहे परत एकदा 15 जुलै 2021 रोजी, 20 रोजी सॉरी, टू बँक अकाउंट. किती रुपयांचा प्रीमियम भरला बघा आपण आता? 3 लाख रुपयांचा. 3 लाख रुपयांचा प्रीमियम भरलाय का? से येस और नो बोला लवकर. येस सर. येस सर. आता प्रीमियम भरल्यानंतर पहा, 15 जुलै 2020 ला प्रीमियम भरल्यानंतर जुलै झाला, ऑगस्ट झाला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. त्यानंतर जानेवारी 2021 चालू होईल. पण 15 फेब्रुवारी 2021 ला काय झाले सांगा? डेथ झाले. मग आता 31 मार्चला बॅलन्सिंग करायचं नाही. डेथ झाले त्यावेळेला पॉलिसी अमाऊंट मिळाली असं कन्सिडर करायचं आहे. पॉलिसी अमाऊंट ज्या वेळेला येणार त्यावेळेला पैसे आले म्हणून मी एंट्री करणार आहे बँक अकाउंटला डेबिट टू जॉईंट
लाईफ पॉलिसीचे पैसे मिळाले आपल्याला. किती रुपये मिळाले? तर निश्चित पॉलिसी अमाऊंट होती तेवढी 75 लाख रुपये. अक्युम्युलेटेड रक्कम एकत्र घेत आहोत आपण. बिंग पॉलिसी अमाऊंट रिसिव्ड कधी मिळाली ती लिहायचं आहे. 15 फेब्रुवारी 2021. आता याची नोंद करताना बँक अकाउंटच्या डेबिट साईडला JLP जाईल आणि JLP अकाउंट जो आपण तयार केलाय त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय 15 फेब्रुवारीला 2021 रोजी बाय लिहिणार आहोत आपण बँक अकाउंट. किती रुपये आले आपल्याला? 75 लाख रुपये आलेले आहेत. इथं लिहिणार आहे मी ब्रॅकेटमध्ये पॉलिसी अमाऊंट. डेथ झालेली आहे पार्टनरची म्हणून पॉलिसी अमाऊंट मिळाली. आता मुद्दा काय? पुढे आपल्याला जायचं नाही आहे, आपण प्रीमियम भरणारच नाही आहे आता, कारण की इथंच पॉलिसी ही समाप्त होणार आहे, एंड होणार आहे, कारण की इन्शुरन्स कंपनीनं आता क्लेम पण देऊन टाकलेला आहे. मग आता मी काय करणार? याचं बॅलन्सिंग करणार बाळा. कोणती साईड मोठी दिसते तुम्ही चेक करा जरा. कोणती साईड मोठी दिसणार आहे चेक करा. क्रेडिट साईड. क्रेडिट साईड दोन्हीकडे मांडून घ्यायची. 75 लाख रुपये. त्यातून डेबिट साईडचे 6 लाख आणि 3 लाख वजा करा. किती राहतात मला सांगा? 15 फेब्रुवारीच मी टाकणार आहे इथं. डेबिट साईडचे 9 लाख रुपये वजा करा. 66 लाख. किती? 66 लाख. ते आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? पार्टनर्स मध्ये वाटून द्यायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच काय काय येणार सांगा? एक्स चा कॅपिटल अकाउंट येईल, त्यानंतर वायज कॅपिटल अकाउंट येईल, त्यानंतर येणार आहे झेड्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनरचा रेशो कसा होता सांगा? इक्वल होता का? चेक करा एकदा. पार्टनरचा रेशो कसा होता चेक करा स्टुडंट, टू ऑल ऑफ यू. रेशो कसा आहे? इक्वली आहे. बॅलन्स किती येत आहे? 66 लाख रुपये. ते वाटून टाकायचे इक्वली. किती किती जातील सांगा? 66 लाख रुपये इक्वली वाटून टाका पार्टनर्स मध्ये. 22 लाख. 22 लाख. समजलं का? पहा आता याची एंट्री तेवढी करावी लागेल शेवट. JLP अकाउंटच्या डेबिटला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहिलेला आहे, त्याची एंट्री करून घ्यावी लागेल आपल्याला. काय एंट्री होते बघा? जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट गोज डेबिट. टोटल अमाऊंट किती राहिलेली शिल्लक? 66 लाख रुपये राहिलेले. टू एक्स कॅपिटल अकाउंट. एक्स ला दिले आपण 22 लाख रुपये. टू वायज कॅपिटल अकाउंट. वाय ला देखील आपण किती दिलेले आहेत? 22 लाख रुपये दिलेले आहेत. आणि टू झेड्स कॅपिटल अकाउंट घेत आहोत आपण. टू झेड्स कॅपिटल अकाउंट, त्यालाही आपण किती रुपये दिलेले आहेत बाळांनो? 22 लाख रुपये दिलेले आहेत. बिंग बॅलन्स ऑन JLP अकाउंट distributed among partners. Distributed among partners in their प्रॉफिट शेअरिंग रेशो, किंवा इक्वली म्हटला तरी सुद्धा चालेल. ही एंट्री केली आपण 15 फेब्रुवारीलाच. से येस ऑर नो ऑल ऑफ यू. पहिल्यांदा प्रीमियम भरला JLP अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर दुसरा प्रीमियम भरला JLP अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तिसरा प्रीमियम भरला JLP अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर एक्स ची डेथ झाली त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून पैसे आले, मग बँक अकाउंट डेबिट टू JLP अकाउंट. JLP अकाउंट क्लोज केला, त्याच्यावरती राहिलेला बॅलन्स आपण पार्टनर्स मध्ये वाटून टाकलेला आहे. से येस ऑर नो ऑल ऑफ यू. समजलेला आहे का? हो सर. हो ओके. सर. हो सर.
काय करायचं आहे, प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, याची कॉपी मी पाठवेनच. आता सध्या काय करायचं आहे तुम्हाला, जर्नल एंट्रीज आपण घ्यायचे आहेत आणि हे जर्नल एंट्री लिहा आणि मग लेजर अकाउंट तो तयार करून घ्या. चला आवरा लवकर. झालं. आता पाहायचं आहे सेकंड मेथड नुसार, ज्या वेळेला प्रीमियमची आपण जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला प्रीमियमची अमाऊंट आपण डेबिटला टाकत आहोत आणि त्याच वेळेला सरेंडर व्हॅल्यू शो करत आहोत. सरेंडर व्हॅल्यू काय असते समजून घ्या. व्हॉट डज इट मीन बाय द सरेंडर व्हॅल्यू? समजून चला, आपण काय करतोय, मंथली किंवा इयरली पेमेंट करतोय इन्शुरन्स प्रीमियम कंपनी, इन्शुरन्स कंपनीला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये होतं काय की एक्स वाय झेड मध्ये जर 10 वर्षांसाठीची पॉलिसी पिरियड, पॉलिसी टर्म, पॉलिसी टेन्युअर ठरलेला आहे 10 वर्षांसाठी आणि ते प्रीमियम भरणार आहेत 10 वर्षांसाठी इयरली. तर फॉर एक्झाम्पल एक 3 वर्ष प्रीमियम भरलाय एक्स वाय झेड आणि त्यानंतर ठरवलं की त्यांना या पॉलिसीची आवश्यकता नाहीये, तर ते पॉलिसी काय करू शकतात, पॉलिसीची पूर्ण अमाऊंट तर त्यांना मिळणार नाही. का मिळणार नाही? 10 वर्ष त्यांना प्रीमियम पे करावं लागेल. आफ्टर 10 इयर्स किंवा एखाद्या पार्टनरची डेथ झाली बिफोर 10 इयर्स, पॉलिसी कंटिन्यू असताना तरच पॉलिसीची अमाऊंट मिळेल, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये 3 वर्षानंतर तिन्ही पार्टनर्स काय आहेत, अलाइव्ह आहेत, जिवंत आहेत आणि तिन्ही पार्टनर्सने असं कन्सिडर केलं की बाबा इथून पुढे आपल्याला प्रीमियम भरायचा नाहीये, तर ते ठरवतात की जे काही पॉलिसी अमाऊंट आम्ही भरलेली आहे तुमच्याजवळ, इथून पुढे आम्ही ती पॉलिसी कंटिन्यू करू शकत नाही. त्यामुळं आम्ही ही पॉलिसी काय करत आहोत, तुम्हाला सरेंडर करत आहोत. सरेंडर करत आहोत म्हणजे ही थोडक्यात पॉलिसी तुम्हाला रिटर्न करत आहोत. ओके. आणि इथून पुढे आम्ही प्रीमियम भरू शकणार नाही. आता एक एक्झाम्पल साठी, पहिल्या वर्षी 3 लाख रुपये प्रीमियम भरला, दुसऱ्या वर्षी 3 लाख रुपये प्रीमियम भरला, तिसऱ्या वर्षी 3 लाख रुपये प्रीमियम भरला. काहीतरी प्रीमियम आपण भरलेत इन्शुरन्स कंपनीकडे, काहीतरी प्रीमियम आपण भरलेत इन्शुरन्स कंपनीकडे. तर इन्शुरन्स कंपनी ज्या वेळेला आपण रिटर्न करू इन्शुरन्सला ही पॉलिसी आफ्टर 3 इयर्स, काहीतरी अमाऊंट तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू देण्याचं मान्य करते. आता ही जी सरेंडर व्हॅल्यू आहे, ती सरेंडर व्हॅल्यू नेहमी कुठे शो केली जाते, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कुठे शो केली जाते बाळांनो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता समजून चला, पहिल्या वर्षी सरेंडर व्हॅल्यू काही मिळणार नाहीये, तर सम पहिल्या वर्षी आपण प्रीमियम भरला 3 लाख रुपये, सरेंडर व्हॅल्यू 0 आहे, तर हा सगळाच आपला काय झाला सांगा, सगळाच आपला काय झाला, खर्च. खर्च. आता आणि तो खर्च झाला म्हणून कुठे ट्रान्सफर करणार मी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता दुसऱ्या वर्षी किती रुपये प्रीमियम भरला आपण कंटिन्यू, 3. 3 लाख. तर सरेंडर व्हॅल्यू ठरली, ती किती ठरली, 60,000 रुपये. तर 60,000 रुपये मी कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या कुठे दाखवणार, असेट साईडला. हा. आता 3 लाखामधून 60,000 रुपयाचे तर आपले असेट झाले, तर राहिलेले 2,40,000, म्हणजे 3 लाखातून 60,000 गेल्यानंतर जे 2,40,000 राहिले, तो माझा खर्च झाला म्हणून मी तो कुठे पाठवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सगळे पैसे परत करत नाही इन्शुरन्स कंपनी, एवढं लक्षात ठेवा. तिसऱ्या वर्षी मी 3 लाख रुपये भरले बाळांनो. किती रुपये भरले, 3 लाख रुपये भरले. तर त्यावेळेला सरेंडर व्हॅल्यू किती झाली सांगा, 20-21 ला 1 लाख. 1 लाख रुपये. तर ती सरेंडर व्हॅल्यू मी कुठे शो करणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि उर्वरित रक्कम मी कुठे शो करणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. से यस ऑर नो टू ऑल ऑफ यू? येस सर. येस सर. समजला फरक? एक अक्युम्युलेटेड एकत्रित असल्यानंतर आपण काय केलंय, आणि आता सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय आहे ते पाहिलंय आपण. जास्तीत जास्त चान्सेस आहेत अशा स्वरूपाचा प्रॉब्लेम पडण्याचा, सरेंडर व्हॅल्यूचा. आता इथं मीटिंग एंड होणार आहे बाळांनो. जेवढं दिलेलं आहे तेवढं लिहून घ्या सगळं. आणि म्हणजे इव्हिनिंगला मी तुम्हाला याच्यावर काय करेन, एक्सप्लेनेशन पूर्ण देईन, एंट्रीज देईन, लेजर देईन, बाकीचा सगळा अभ्यास कंप्लीट करून घ्या. अजून 1-2 प्रॉब्लेम होतील आपले एक्झाम बेस. लक्षात आलं का?
हो सर. हा, चालेल. ओके, डन. आवाज येतोय का बघा स्टुडंट सर्वांनी? चेक करा, टू ऑल ऑफ यू. हो सर. ओके. वरील एक्झाम्पल म्हणजे सकाळी जे पाहिलेलं एक्झाम्पल आहे तेच आपल्याला पाहायचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बाबा JLP अकाउंटला आपण पैसे ट्रान्सफर करणार, पण काही अमाऊंट आपण सरेंडर व्हॅल्यू म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहोत. वरील एक्झाम्पल मध्येच आपण सकाळी पाहिलेलं एक्झाम्पल कशा स्वरूपात होतं ते एकदा चेक करून घ्या की XYZ तिघेही पार्टनर्स आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी जॉईंट लाईफ पॉलिसी घेतली 75 लाख रुपयांची. 3 लाख रुपयांचा पर मंथली पर अॅन्युअली काय आहे प्रीमियम आहे, आणि तो प्रीमियम त्यांनी जी पॉलिसी आहे ती 15 जुलै 2018 रोजी स्टार्ट झाले. XYZ या पार्टनर पैकी एक्स ची डेथ 15 फेब्रुवारी रोजी झालेली आहे 2021 रोजी, आणि इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीची अमाऊंट लगेच आलेली आहे. तर पहिली केस जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट ओपन करा म्हणतायत आणि सगळी अमाऊंट अक्युम्युलेटेड दाखवा. तर अक्युम्युलेटेड फिगर्स दाखवून इयर आफ्टर इयर आपण कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन केले जातात ते पाहिलं. आता जी एक्झाम मध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते ती मेथड मी सांगतोय की प्रीमियमची अमाऊंट JLP अकाउंटला ट्रान्सफर केली जाईल आणि सरेंडर व्हॅल्यू असेट म्हणून असेट साईडला शो केली जाईल, ती पाहायची आहे आपल्याला. पहिलं काम करतोय मी, एंट्री पास करतोय बघा दुसऱ्या मेथडनुसार. दुसरी सर्वात महत्वाचं दुसरी मेथड आहे 15 जुलै 2018 रोजी. समजून घ्या, मी प्रीमियम भरत आहे त्यामुळे एंट्री मी करणार आहे जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू. पैसे माझ्याकडून गेले त्यामुळं बँक अकाउंटला क्रेडिट. उद्या एक्झामला येताना कन्सिडर करा, एक 8 मार्क्स साठी असाच प्रॉब्लेम पडलेला असेल. 8 मार्क्स साठी असाच प्रॉब्लेम पडलेला असेल. बिंग प्रीमियम पेड. से यस और नो? येस और नो? येस सर. हा. येस सर. आता लक्ष द्या, पहिल्या वर्षी सरेंडर व्हॅल्यू त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काय दिले सांगा? नील दिले आहे की नाही? चेक करा. सरेंडर व्हॅल्यू पहा इथं खाली दिलेली आहे बघा. पहिल्या वर्षी काय आहे? काय आहे सरेंडर व्हॅल्यू? चेक करून घ्या किती आहे 2018-19 ची सरेंडर व्हॅल्यू. नील आहे. नील आहे. म्हणजे पहिल्या वर्षी जरी तुम्ही 1 वर्ष हप्ता भरून जर सरेंडर करायचं ठरवलं, पॉलिसी रिटर्न करायची ठरवली इन्शुरन्स कंपनीला, तर इन्शुरन्स कंपनी काय बोलत आहे की आम्ही तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची सरेंडर व्हॅल्यू पहिल्या वर्षी देणार नाही. मग पहिल्या वर्षी कोणत्याही प्रकारची सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. सरेंडर व्हॅल्यू काय आहे? असेट आहे. मग 3 लाख रुपयांचा आपण प्रीमियम भरला बाळांनो. जर याच वर्षी आपण जर असे पॉलिसी रिटर्न केली तर आपल्याला काहीच रक्कम मिळणार नाहीये. त्यामुळे हे 3 लाख रुपये पूर्ण काय पडतील सांगा आपले? पूर्ण काय पडतील बोला लवकर? खर्च. खर्चे. त्यामुळे 31 मार्च 2019 रोजी मी काय करतोय, पूर्ण खर्च हा पाठवतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला. टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला मी क्रेडिट देणार. समजून घ्या व्यवस्थित, अतिशय महत्वाचा भाग आहे. बिंग जॉइंट लाइफ पॉलिसी बॅलन्स ट्रान्सफर म्हणा. आता याचं पोस्टिंग करून घेऊया आपण. आपल्या समोर एक अकाउंट आहे, त्याचं नाव आहे जॉइंट लाईफ पॉलिसी अकाउंट.
क्रेडिट साईड आणि डेबिट साईड आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला हप्ता भरत असताना डेबिटला काय लिहिलं आपण? बँक अकाउंट. किती रुपये भरला बघा? 3 लाख रुपये. तारीख टाकायची आहे आपल्याला इथं 15 जुलै 2018 रोजी. परत दुसऱ्या एंट्रीत बघा आपण काय केलंय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट दिलंय आणि जेएलपी अकाउंटला क्रेडिट दिलंय. तर जेएलपी अकाउंटच्या क्रेडिट साईडला वर्षाच्या शेवटी पूर्ण खर्ची पडले म्हणून डेबिटला पाठवलं आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एंट्रीमध्ये क्रेडिट पडलेलं आहे जेएलपी अकाउंटला. सिंपल आपण पोस्टिंग पाहत आहोत बाळांनो. 11वीत झालंय हे सगळं आपल्याला. 3 लाख रुपये बॅलन्स काहीच येणार नाही. से येस ऑर नो ऑल ऑफ यू? दोन्ही साईड इक्वल आल्या, येस बॅलन्स सर. काही येस सर. ओके. आता दुसरा प्रीमियम भरणार आहे मी दुसऱ्या वर्षी, म्हणजे 15 जुलै 2019 रोजी मी प्रीमियम भरणार. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला मी डेबिट देणार आहे आणि टू देणार आहे प्रीमियम भरला म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट. किती रुपयांचा प्रीमियम भरला बाळांनो? तर 3 लाख रुपयांचा प्रीमियम आपण भरलेला आहे. बिंग प्रीमियम काय केला आपण? पेड केलेला आहे. ओके. आता बरोबर 31 मार्चला वर्ष संपणार बाळांनो. 19-20 जे आहे ते वर्ष 31 मार्च 2020 ला संपणार. आता खूप मोठा म्हणजे मोठी गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. किती रुपये आपले सेकंड इयर मध्ये किती रुपये हप्ता भरला बघा आपण? चेक करा. टेल मी हाऊ मच प्रीमियम वी हॅव पेड टू द इन्शुरन्स कंपनी इन सेकंड इयर. किती रुपये प्रीमियम पेड केलाय बाळांनो? बोला लवकर. 6 लाख रुपये. 6 लाख कसं? 3 लाख रुपये भरले दुसऱ्या वर्षी. 15 जुलै रोजी आपण किती रुपये भरले? 3 लाख रुपये भरले. ओके. आता पहा दुसऱ्या वर्षीची आपल्याला किती दिले बघा सरेंडर व्हॅल्यू. 19-20 ची सरेंडर व्हॅल्यू किती आहे दिले? 60,000. हा. याचा अर्थ काय आहे की दुसऱ्या वर्षी जर आपण हा 3 लाख रुपयांचा प्रीमियम भरला तर इन्शुरन्स कंपनी, आणि त्याच वेळेला आपण जरी ही पॉलिसी डिसकंटिन्यू केली आणि इन्शुरन्स कंपनीला रिटर्न केली तर आपल्याला किती रुपये इन्शुरन्स कंपनी देईल सांगा बघूया? किती रुपये देऊ शकते? 60,000 रुपये तर देऊ शकते आपल्याला. मग आपले खर्च कितीला पडले बघा? खर्च किती पडले? 3 लाखापैकी देतो किती म्हणून सांगत आहे? 60,000. खर्च किती पडणार? बोला लवकर. खर्च किती पडणार? 2,40,000. हा. 60,000 तर मिळू शकतात आपण जर बंद केली पॉलिसी तर. तर 60,000 त्या खर्चातून वजा करा. टोटल 3 लाखचा प्रीमियम खर्च आहे, तो 60,000 रुपये वजा केल्यानंतर खर्च किती पडले आपले? 2,40,000. लक्षात ठेवा, हीच गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये. टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट being joint life policy amount brought down up to surrender value. सरेंडर व्हॅल्यू पर्यंत आपण तो ब्रॉड डाऊन करून घेतला. समजलं का स्टुडंट? 3 लाख रुपये आपण दुसऱ्या वर्षी पेड केले. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असताना
3 लाख रुपये ट्रान्सफर करायचे नाही तर 60,000 तर आपल्याला मिळणारच आहेत इन्शुरन्स कंपनीकडून. तर 3 लाखातून 60,000 सरेंडर व्हॅल्यू वजा करायचे आणि मग ती अमाऊंट ट्रान्सफर करायची. याचं पोस्टिंग पाहूया. सेकंड एंट्रीचं, थर्ड एंट्रीचं पोस्टिंग पाहायचं आपल्याला. डेबिट साईडला 15 जुलै 2019 रोजी टू बँक अकाउंट भरले आपण किती? 3 लाख रुपये. ओके. ट्रान्सफर किती केलेत आपल्याला माहित आहे. ट्रान्सफर किती केलेत आपण माहित आहे आपल्याला. 31 मार्च 2020 ला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती ट्रान्सफर केले बाळांनो आपण? 2,40,000. तर जेएलपी अकाउंटला किती शिल्लक ठेवले ते पाहायचं आहेत आपल्याला. 3 लाख दोन्हीकडे लिहून घ्या. खर्ची गेले 2,40,000. सरेंडर व्हॅल्यू 60,000. त्याला म्हणायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 31 मार्चलाच ही नोंद करावी लागेल. 1 एप्रिलला जेएलपी अकाउंटला सरेंडर व्हॅल्यू आपली किती येणार आहे? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून 60,000. समजलंय का पहा. पवार, धनवडे, देसाई चेक करून घ्या एकदा. सोनकांबळे. हो सर. हो. हो. हा, मी काय हो सर. सांगितलं लक्षात आलं का? कशा प्रकारे बॅलन्स ठेवलाय बघा व्यवस्थित. आता बरोबर तिसऱ्या वर्षी आपल्याला एंट्री करायचं आहे प्रीमियम भरलेले. प्रीमियम भरणार परत मी. तारीख आहे 15 जुलै 2020 रोजी. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट गोज डेबिट. प्रीमियम भरत आहोत आपण 3 लाख रुपयांचा. पैसे गेले आपल्याकडून टू बँक अकाउंट आलेला आहे 3 लाख रुपये. बिंग प्रीमियम काय केला आपण? पेड केला. ओके. आता तिसऱ्या वर्षीची काय आहे सरेंडर व्हॅल्यू बघा बाळांनो. चेक करा किती आहे सरेंडर व्हॅल्यू. 1 लाख. 1 लाख. लक्ष द्यायचं आता. 31 मार्च 2021 ला हे वर्ष संपणार आहे. तिसरं एंड होणार आहे. पण 15 फेब्रुवारी 2021 रोजी एक्स ची काय झाली सांगा? डेथ झाली. झाले की नाही? बोला लवकर. 15 फेब्रुवारी 2021 लाच डेथ झाले. त्यामुळे ही एंट्री आपल्याला करायची गरजच नाही. 15 फेब्रुवारीची एंट्री करावी लागेल आपल्याला. 15 फेब्रुवारी 2020 काय एंट्री होते बघा. चेक करा. बँक अकाउंट डेबिट पॉलिसीचे पैसे मिळणार टू जेएलपी म्हणजे जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. इंटरनेटचा जरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, अंडरस्टँडिंग करून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे ते सांगितलं मी तुम्हाला. इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला किती रुपये आलेले आहेत सांगा? 75 लाख रुपये आलेले आहेत. कारण की एक्स ची डेथ झाली. त्याची नोंद करायची आता जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या बरोबर 15 फेब्रुवारी 2021 रोजी बाय प्रॉफिट अँड सॉरी ट्रान्सफर करायचं नाही तर पैसे आलेत ना. बाय बँक अकाउंट किती रुपये आले? 75 लाख रुपये. तिसरा प्रीमियम आपला भरायची राहिली बघा एंट्री. 2 मिनिट. हा, त्याचं पोस्टिंग राहिले. केले एंट्री आपण. 15 जुलै 2020 येणार ना पहिला. प्रीमियम भरला टू बँक अकाउंट 3 लाख रुपयांचा. याचं पोस्टिंग घेतलं आणि नंतर पॉलिसी अमाऊंट आली. करा क्लोज आता. हा कोणती साईड मोठी दिसते बघा?
सरेंडर व्हॅल्यू 60,000 आहे. बँकेचा प्रीमियम भरला या वर्षीचा 3 लाख रुपयांचा आणि पैसे आलेत 75 लाख रुपये 15 फेब्रुवारी 2021 ला. कोणती साईड मोठी दिसते चेक करा. क्रेडिट साइड. 3,60,000 त्यातनं वजा करा, किती राहतात बघा. किती राहतात? 7,14,000. नाही हो, 71,40,000 येणार ना. अमाऊंट बघा ना, पॉलिसीचेच 75 लाख रुपये आले. तिघांच्या मध्ये वाटायचे आहेत ते पैसे आपल्याला 15 फेब्रुवारीलाच. वाटा. 71,40,000 रुपये वाटा इक्वली पार्टनर्स मध्ये. इक्वली वाटा. किती येतं सांगा मला. 23,80,000. 23 लाख 80,000. 23,80,000. ओके, याची एंट्री तेवढी करून घेऊया शेवट. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट वरील बॅलन्स आपण वाटत आहोत. जो काही राहणार आहे तो 71 लाख किती रुपये 40,000 रुपये. 2x कॅपिटल अकाउंट लिहिलं आपण. 2y कॅपिटल अकाउंट लिहिलं आपण आणि 2z कॅपिटल अकाउंट. 23 लाख किती सांगितले तुम्ही आता? 80,000. प्रत्येकाला इतकी अमाऊंट गेलेली आहे. तर 15 फेब्रुवारी 2020 being balance on JLP account distributed among partners. Okay, done all of you. पहा, पहिल्यापासून सांगतोय परत एकदा. पहिल्यांदा प्रीमियम भरला 3 लाख रुपयांचा, परत तो पूर्ण खर्ची पडला कारण की पहिल्या वर्षी सरेंडर व्हॅल्यू काहीच नाही आहे. तर 3 लाख रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. दुसऱ्या वर्षी 3 लाख रुपयांचा प्रीमियम भरला, पण दुसऱ्या वर्षी आपण ट्रान्सफर करताना 2,40,000च ट्रान्सफर केले. 2,40,000 कारण की 60,000ची सरेंडर व्हॅल्यू आहे. तिसऱ्या वर्षी प्रीमियम भरलाय पण सरेंडर व्हॅल्यू घेतलेली नाही आहे कारण की 31 मार्च अगोदरच 15 फेब्रुवारीला एक्स ची डेथ झाली. त्यामुळे पॉलिसी अमाऊंट आली बँक अकाउंट डेबिट टू जेएलपी अकाउंट. जेएलपी अकाउंट क्लोज करायचा, जो बॅलन्स राहतोय तो पार्टनर्सना वाटून द्यायचा, ती नोंद केली. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता.